वळ्यात पुढच्या बातमीकडे साताऱ्यातल्या वादावर अखेर पडदा पडलेला आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वादावर पडदा पडला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर हा महत्त्वाचा निर्णय झालाय। शिवसेना भाजप वाद सभागृहात दिसू नये असं मत व्यक्त करण्यात आलं। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीमध्ये झालेल्या वादावर अखेर पडदा पडलाय। दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री यांची स्वतंत्र भेट घेतली। सत्ताधारी शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद सभागृहात दिसू नये अशी भूमिका घेण्यात आली। शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची समन्वयकाची शिष्टाई पार पडली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उदय सामंत आणि बावनकुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक करतायत। तर याच सातारा प्रकरणामध्ये आज विधानसभेत सुद्धा त्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। हे प्रकरण प्रचंड गाजलं। साताऱ्याच्या घटनेचा मी देखील साक्षीदार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले। सखोल चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी दिलं। मंत्री बघितले नाही, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते दोन लोक बरं ते दोनच कसे काय मग मतदार त्यांनी पकडले। दोनच मतदार जे आहेत ते त्यांना घेऊन गेले आणि त्यांना निवडणूक मी पुन्हा फोन केला त्यांना डीजींना। डीजी म्हणाले असं होणार नाही। मी बोलला होणार काय नाही, निवडणूक पूर्णपणे पार पडते तिकडे। निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून काय उपयोग आहे। आणि मग निवडणूक पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या परंतु जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे। कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल। तर या साताऱ्याच्या राड्यावेळी मंत्री आमदार खासदारांना मारहाण झाल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केला। या प्रकरणावरून आज विधान परिषदेमध्ये शिवसेना आमदार आक्रमक झालेले होते। साताऱ्यामधील एसपींवर कारवाईची मागणी शंभूराज देसाई यांनी केलेली आहे। दुसरीकडे एसपींच्या निलंबनाला स्थगिती द्या, वस्तुस्थिती समजून घेण्याआधीच निलंबोरीने हे आदेश का दिले असा सवाल जयकुमार गोरे यांनी उपस्थित केलाय। पाहूयात। मला एकच म्हणायचे सभापती महोदय, ह्या पोलिसांचं आमची पार्टी मीटिंग होती तिथं 2000 आमचे कार्यकर्ते होते, तिथं धाडस झालं नाही। चौथ्या माळ्यावर भाजपचे सगळे कार्यकर्ते होते, भाजपचे 50 कार्यकर्ते तिथं, आमचा एक बी कार्यकर्ता सोडला नाही। आम्ही चौघच, हे माननीय मकरंद पाटील साहेब, मी, शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका, आम्ही चौघच होतो। मला आजही रेकॉर्डवर आणायचंय, तुम्ही 100 पोलीस होताना 10 कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे वर येऊ द्यायला पाहिजे। कसं तुम्ही घेऊन जाता ते बघितलं असतं। थांबायचं नाही ते बरोबर नाही सभापती महोदय, न्याय द्या आम्हाला, न्याय। आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? इथं आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार। त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं। आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे। हा आतापर्यंतचा प्रघात आहे एक। दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाहीयेत। आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा। तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। आता याच्यानंतर बोला पुढे काय असेल। बाकीच्या सिस्टमवर आरोप करायचा हे अध्यक्ष महोदय उचित नाही। ज्यांनी दाखल केला गुन्हा तो राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो त्या सदस्याचा मुलगा आहे आणि असं असताना भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? ही सगळी परिस्थिती सभापती महोदय जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही,
त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही. आणि सभापती महोदय, एक आहे सभापती महोदय, या एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीची प्रक्रिया आहे, निवडणूक बघेल सभापती महोदय.